आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। म्हणजे जयंत ही उडी घातलेला व्यक्ती तुम्ही कधी पाहिला होता का? जानू निघायचं का? हा सगळा काय प्रकार आहे जयंत? जयंत हे कपडे तुझ्या गाडीच्या डिक्कीत कसे आले हे आत्ताच्या आत्ता कळायला हवंय मला। जयंत अरे पण मग हे सगळं तू पोलिसांना का नाही सांगितलंस? म्हणजे जानूला माझी स्टोरी पटली आहे। जयंत काय विचारतीये मी? तू हे सगळं पोलिसांना का नाही सांगितलंस? जानू जेव्हा पोलीस आले होते तेव्हा काय सिच्युएशन होती तुला माहिती आहे? त्यांनी माझ्यावर विश्वासच ठेवला नसता, उलट मलाच दोषी ठरवलं असतं त्यांनी। जयंत अरे हा त्या माणसाविरोधात असणारा सगळ्यात मोठा पुरावा आहे। नाही 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 मला असं वाटतंय आपण आत्ताच्या आता पोलीस स्टेशनला जाऊया आणि हे कपडे पोलिसांना देऊ। चल आता जानू आपण लॉंग ड्राईव्हला चालला ना, मी नंतर जाईन पोलीस स्टेशनला आणि जमा करेन तिथे। जयंत अरे असं काय करतोयस तू? एकतर आधीच तुझ्या जीवाला धोका आहे, कोणीतरी मुद्दाम तू न केलेल्या गुन्ह्यामध्ये तुला अडकवण्याचा प्रयत्न करतोय आणि अशात त्या माणसाला शोधायचं सोडून आपण फिरायला जाऊया असं कसं म्हणू शकतोस तू? नाही जयंत, तू म्हणण्याप्रमाणे ती व्यक्ती जर आपल्या आजूबाजूला असेल ना तर त्या व्यक्तीपासून आपल्याला धोका आहे। जयंत हे सगळं ना खूप भीतीदायक आहे, मला खूप भीती वाटते। मला तुझं काही ऐकायचं नाहीये, आपण आत्ताच्या आता पोलीस स्टेशनला जातोय। चल जानू प्लीज ऐक ना माझं। जयंत मी म्हटलं ना तुला आपण पोलीस स्टेशनला जातोय म्हणजे जातो आणि या बाबतीत मी तुझं काही एक ऐकणार नाहीये। जयंत जयंत अरे तू काही बोलत का नाहीयेस? काय हे सगळं सिरियसली घेत नाहीयेस तू? हे बघ आपल्याला पोलिसांची मदत घ्यावीच लागणार आहे जयंत। जयंत तुझ्या त्या माणसाने जर तुला काही केलं तर काय करू मी? कशी जगू तुझ्याशिवाय? मी मला तुझी काळजी कळते, पण मी तुला पोलीस स्टेशनला आता घेऊन जात नाहीये। अरे पण का? जानू जानू तू कधी पोलीस स्टेशनला गेली आहेस का? तुला माहिती आहे का तिथलं वातावरण कसं असतं ते? नाही म्हणजे एकदा बाबांना चुकीच्या आरोपाखाली पोलीस स्टेशनला घेऊन गेले होते तेव्हा आम्ही सगळे खूप टेन्शन मध्ये होतो, पण तेव्हा पण माझ्या घरच्यांनी मला पोलीस स्टेशनला नेलं नव्हतं। खरं तर पोलीस स्टेशन म्हटलं की आपल्यासारख्या नाकासमोर चालणाऱ्या माणसांना जरा भीती वाटते, पण यामुळे मी तुला आता पोलीस स्टेशनला घेऊन जात नाहीये। तू तिथे घाबरून जाशील जानू, तुला माहित नाही ते पोलीस कशी असतात ते। आपण त्यांना काही सांगायला गेलो आणि त्यांनी आपल्यालाच तासनतास बसवून ठेवलं तर? चौकशी काढण्याच्या निमित्ताने त्यांनी आपल्याला आडवे तिडवे प्रश्न विचारले तर? आपल्यावर प्रेशर टाकलं तर? आणि मग आपल्याच काढून आपण न केलेल्या गोष्टी कबूल करून घेतल्या तर? जानू तू इतकी निरागस साधी भोळी, चुकून तुझ्या तोंडून काही निघून गेलं ना तर ते आपल्यालाच महागात पडेल। जानू तुझा माझ्यावर विश्वास आहे ना? जर का मला ते कपडे लपवायचे असते तर मी डिक्कीत का ठेवले असते? मी गाडीत यासाठी ठेवले कारण उद्या सकाळी ऑफिसला जाताना मी ते कपडे पोलीस स्टेशनमध्ये जमा करणार होतो। ठीक आहे जयंत, तुला जे योग्य वाटतंय ते कर, पण लवकरात लवकर कर। हे बघ तो माणूस जो कुणी आहे ना हे आपल्याला शोधून काढायलाच हवं जयंत। हो जानू, हे टेन्शन मलाही आहेच। जानू आता तुझ्या डोक्यात कसलेच डाऊट नसतील तर आपण लॉंग ड्राईव्हला जाऊया प्लीज। कालपासून पोलीस इन्व्हेस्टिगेशन, वॉचमॅनचं गायब होणं या सगळ्या गोष्टींनी मीही थकून गेलोय। मलाही ब्रेकची गरज आहे जानू। सॉरी जयंत, जाऊयात आपण। तू बस गाडीत।
जयंत आत्ता कसा बसा सुटलायस. होपफुली जान्हवी हा विषय परत कधीच नाही काढणार. ते श्रीकांतराव गेल्यापासून लोक तुला अवलक्षणी जे काय म्हणतायत ते तर तुझ्या मागेच लागलंय. बरं ते कमी होतं त्यात तू त्यांची मुलगी आपल्या घरात सांभाळायला घेऊन आलीस. ते संपतंय तोपर्यंत हे मंगळसूत्राचं प्रकरण. अगं लोक चर्चा करतात ग बाहेर. तू लग्न करायचं नाही हा तुझा हट्ट म्हणजे स्वार्थीपणा आहे. स्वार्थीपणा निव्वळ. मोठा भाऊ म्हणून सांगतोय लवकरात लवकर लग्न कर आणि बाहेर पड म्हणजे आम्हा सगळ्यांनाच मोकळा श्वास घेता येईल. भावना मॅडम, तुम्ही लग्नासाठी तयार झालात असं कळलं. तुम्ही हे बोलायला आलात? नाही म्हणजे तसं नाही पण तसंच आहे. आतापर्यंत लग्नाला नाही म्हणणारी व्यक्ती अचानक हो कशी काय म्हणते असा प्रश्न तुम्हाला पडणं साहजिक आहे. सिद्धिराज, माझ्यामुळे घरात सगळ्यांचीच गैरसोय होतीये असं वाटतंय मला. म्हणजे मी बाबांना घर खर्चासाठी पैसे देते पण ते नाही घेत. त्यामुळे खर्चाचा भार. व्यंकीदादा आणि आरती वहिनीसाठी त्यांना त्यांची सेपरेट रूम नाहीये त्यामुळे प्रायव्हसीचा प्रॉब्लेम. आणि माझा स्वभाव जानूसारखा पण नाही आहे की माझे प्रॉब्लेम्स मी घराबाहेरच सॉल्व्ह करीन, घरापर्यंत आणणार नाही. त्यामुळे माझ्या प्रॉब्लेम्समध्ये ना घरचे सगळे भरडले जातात. संतोषदासारखं मला घरच्यांना बोलताही येत नाही. हरी सिंचना वहिनीसारखं स्वतंत्र जगताही येत नाही. एकंदरीत काय तर मी इथे राहिल्याने सगळ्यांनाच खूप प्रॉब्लेम होतोय. त्यामुळे माझं जर का लग्न झालं तर सगळ्यांचीच अडचण कायमची दूर होईल ना, म्हणून मी हा निर्णय घेतलाय. आणि तुमच्या पप्पांनी मला सांगितलंय ते माझ्यासाठी एक चांगला मुलगा शोधणार आहेत. तसं झालं तर माझंही सगळं चांगलंच होईल. आनंदींनाही त्यांचे बाबा मिळतील. या सगळ्यासाठी मी लग्न करण्याचा निर्णय घेतलाय. हो पण मॅडम, या सगळ्यात तुम्हाला लग्न करायचंय की नाही हे महत्वाचं नाहीये का? लक्ष्मी निवास